नमस्कार. ठाकूर मसाले चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. हिवाळ्यामध्ये तुरीच्या शेंगा भरपूर प्रमाणात मिळतात. आज अशाच ओल्या तुरीच्या दाण्यांचा मसाले भात कसा करायचा ते आपण बघणार आहोत. आपण अनेक प्रकारचे मसाले भात खाल्ले आहेत, परंतु तुरीच्या दाण्यांचा मसाले भात तुम्ही नक्की ट्राय करून पहा. खूप अप्रतिम लागतो. आपण याला ताकासोबत किंवा कढीसोबत खाऊ शकतो. तर चला बघूया रेसिपी. या ठिकाणी मी 2 वाट्या तांदूळ घेतले आहेत. हे तांदूळ आपण नॉर्मल जो भात करतो तेच तांदूळ आहेत. हे बासमती तांदूळ नाही आहेत. तर सर्वप्रथम 2 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तांदूळ आणि धुवून झाल्यानंतर त्याचं पाणी काढून घ्यायचे. तांदूळ भिजत मात्र घालायचा नाही आहे. साधारण मोकळा होईल भात हे तांदूळ तुम्ही वापरा. गॅसवर कुकर तापायला ठेवला आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे फोडणीसाठी तेल. तेल तापलं की त्यामध्ये घालायचे आहेत 2 ते 3 लवंग, 3 ते 4 मिरे, हिरवी विलायची आणि एक छोटासा दालचिनीचा तुकडा. त्यानंतर घालायचं आहे 1 चमचाभर जिरे, 1 ते 2 तेजपत्ता. त्यानंतर 3 ते 4 इंच अद्रक मी असं उभे स्लाइस करून घेतले आहेत ते घालायचे आहेत. त्याऐवजी तुम्ही पेस्ट करूनसुद्धा टाकू शकतात. 2 ते 3 हिरव्या मिरच्यासुद्धा उभ्या कापून घेतल्यात त्या घालायच्या आहेत आणि बारीक कापलेला एक मीडियम साईज कांदा. कांदा हा 3 ते 4 मिनिट परतून घ्यायचा आहे. तेलामध्ये जास्त ब्राऊन नाही करायचा आहे. त्यानंतर आपण काही भाज्या ॲड करणार आहोत. तर ह्या ठिकाणी मी घेतलं आहेत गाजर, त्याच्या पातळ अशा उभ्या स्लाइस करून घेतल्यात. तसेच शिमला मिरची घेतली आहे. तसेच थोडासा फ्लॉवर घेतला आहे. हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. एक मीडियम साईज बटाटा त्याची साल काढून त्याच्या फोडी करून घेतल्या आहेत आणि एक मीडियम साईज बारीक कापलेला टोमॅटो. तेलामध्ये 1 ते 2 मिनटं ह्यासुद्धा भाज्या परतून घ्यायच्या आहेत. याऐवजी तुम्ही अजूनही काही भाज्या ॲड करू शकतात, जसं की बीन्स, वाटाणा. तुरीच्या शेंगा सोलून त्याचे मी असे दाणे काढून घेतलेत ते ॲड करायचे आहे. सर्व भाज्या असल्यामुळे, तुरीचे दाणे असल्यामुळे हा पौष्टिक असा मसाले भात तयार होतो. थोडेसे काजू ॲड केलेले आहेत आणि अगदी थोडे घेतले आहेत शेंगदाणे. तर शेंगदाणे, काजू हे ऑप्शनल आहेत, नाही घातले तरी चालतील. पुन्हा सगळ्या भाज्या छान परतून घ्यायच्या आहेत 1-2 मिनटं. आपण आता मसाले ॲड करूया. 1 चमचा घ्यायची आहे हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर. त्यानंतर मी आता ॲड करत आहेत ठाकूर सुपर गरम मसाला. यामुळे मसाले भाताला अप्रतिम चव येते. ठाकूर मसाल्यांचे सर्व प्रोडक्ट्स ॲमेझॉनवर अवेलेबल आहेत. तुम्ही तेथून ऑर्डर करू शकतात. चवीपुरतं घालायचं आहे मीठ. ठाकूर मसाल्यांच्या सर्व प्रोडक्ट्सची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तेथून तुम्ही नक्की ऑर्डर करून ट्राय करून पहा. एका बाजूला मी ठेवलेलं आहे गरम पाणी. 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत, तर मी 3 वाट्या पाणी भांड्यामध्ये गरम करायला ठेवलेलं आहे. सर्व मसाले भाज्यांमध्ये व्यवस्थित मिक्स झाले आहेत, परतले गेलेत आणि आता घालायचे आहेत धुतलेले हे तांदूळ. छान मिक्स करून घ्यायचे आहेत. पुन्हा पाण्याचं प्रमाण हे तुमचे जसे तांदूळ असतील त्यावर अवलंबून आहे. पाणी पण उकळलं आहे. आता मी हे पूर्ण पाणी टाकून घेते कुकरमध्ये. पाण्याचं प्रमाण व्यवस्थित झालं की भातसुद्धा अगदी मोकळा होतो. थोडीशी बारीक चिरलेली घालायची आहे कोथिंबीर. त्यानंतर पुन्हा मिक्स करून कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे. मोठ्या गॅसवर कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे आणि 2 शिट्ट्या झाल्यानंतर
मात्र गॅसची फ्लेम ही स्लो करायची आणि स्लो फ्लेमवर 5 मिनटं वाफ येऊ द्यायची आहे. दोन शिट्या झाल्यावर मी 5 मिनटं गॅस स्लो केला होता आणि नंतर गॅस बंद केला. पूर्णपणे कुकर थंड झालेला आहे आणि आता आपण झाकण उघडून बघूया. तर हा आपला अप्रतिम चवीचा पौष्टिक असा मसाले भात तयार आहे. थँक्स फॉर वॉचिंग.